राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीवमध्येच नोकरी या 14 मेच्या राज्याचा GR रद्द करण्यासाठी आरक्षित घटक एकवटले आहेत। चंद्रपुरात या संदर्भात एक सहविचार सभा आयोजित करण्यात आली। यात 28 जून रोजी या मागण्यांसाठी चंद्रपुरात भव्य महामोर्चाचं आयोजन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। सध्या सुरू असलेल्या जनगणना कार्यक्रमातही ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी नागरिकांनी असहकार पुकारत माहिती न देण्याचा निर्धार सभेत बोलून दाखवला। चंद्रपुरातील सहविचार सभेला ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे। त्या विरोधात आरक्षित घटक समाजाने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे। नक्कीच झालं पाहिजे, कारण ज्या पद्धतीचं एक परिपत्रक 22 जानेवारीला जात न्याय जनगणनेच्या बाबतीत निघालं आणि नंतर आता 14 मेचं जे कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला त्याच्या संदर्भात एक मोठा मोर्चा ओबीसीचा हा चंद्रपुरात निघणार आहे की याच्यात ज्या राखीव जागा होत्या, आपण पाहिलं असेल की रिझर्वेशनच्या जागेमध्ये ओबीसीनी फॉर्म जरी भरला तरी ओपनच्या जागेतून देखील आपण फॉर्म भरू शकत होतो। आता ओपनचा कोटा हा टोटली सगळ्या विद्यार्थ्यांचा बंद करून टाकला आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय हा ओबीसी वरती होत आहे आणि कुठेतरी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण पाहिलं की जो 14 मेचा निर्णय या ठिकाणी कॅबिनेटचा झाला, त्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती त्यांनी दिली आहे, पण तो निर्णय कायमचा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत कुठलाही ओबीसी हा मागे येणार नाही आणि त्याच्यासाठी भविष्यात ओबीसीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांच्या भविष्याचा विचार करून या ठिकाणी मोठ्या मोर्चाचं आयोजन सगळ्या ओबीसीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आहे। आणि या आंदोलनाच्या किंवा मोर्चाच्या माध्यमातून जरी आम्हाला न्याय मिळाला नाही तर भविष्यातही पुन्हा याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे आमचं असंच अविरत चालू राहील। असहकार आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत कालम असणार नाही तोपर्यंत आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे। आम्ही सांगत आहोत सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता जात नियोजन करणार, जेव्हा प्रत्यक्षात जर भारत सरकारचं गॅजेट काढलं त्यामध्ये आमचा कालमच नाही, मग आम्ही असहकार आंदोलन करणार आहोत।